हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण या अगोदरचा जो व्हिडिओ पाहिला आहे तो होता आपला ट्रिग्नोमेट्री चॅप्टरशी रिलेटेड. त्यामध्ये आपण काय बघितलं आहे की जे त्याचं बेसिक कन्सेप्ट आहे तो चॅप्टर का बरं आपल्या व्यवहारामध्ये कुठे यूज करायचा किंवा त्याचं आपल्या व्यवहारामध्ये काय काम, मॅथमॅटिक्समध्ये त्याचं काय काम, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेले जे काही पॉईंट्स आहे साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, ते हे याच्यावरून आपण कसे फॉर्म्युले तयार करायचे किंवा कोणकोणाचा रेसिप्रोकल आहे किंवा एक फॉर्म्युल्यावरून आपण किती फॉर्म्युले तयार करू शकतो हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ट्रिग्नोमेट्री चॅप्टरशी रिलेटेड जो काही 6.1 जे प्रॅक्टिस सेट आहे तर त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन आहे त्यातले काही क्वेश्चन आपण काल बघितले आहे. त्याच्यातले जे काही थोडे हार्ड क्वेश्चन पण एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असलेले क्वेश्चन जे आहे तर ते आज आपण बघणार आहोत. यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे याच्यामध्ये दिलेला आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये साइन थिटा इज इक्वल टू 4/5. साइन थिटाचा रेशो दिलेला आहे 4/5 आणि रिमेनिंग जो आहे कॉस, सेक, टॅन, कॉट, सेक, तर हे आयडेंटिटीज यूज करून कसं फाइंड आउट करायचं ते आपण काल बघितलं आहे. त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड आणि क्वेश्चन नंबर थर्ड 3 क्वेश्चन आपण बघितलेले आहे. आता चौथा जो क्वेश्चन आहे तो चौथा क्वेश्चन थोडा वेगळा आहे पण याच्याशीच रिलेटेड आहे. 4th नंबरचा क्वेश्चन काय आहे आपल्याकडे की इफ 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0, then find values of sec theta and cos theta. Values of sec theta and cos theta. यामध्ये काय दिलेलं आपल्याकडे की 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, then find the value of sec. पण पहिल्या क्वेश्चनमध्ये काय दिलं होतं, साइन थिटाची व्हॅल्यू दिलेलं आहे म्हणजे एका रेशो दिलेला आहे, आपल्याला बाकी रेशो फाइंड आउट करायचे आहे. पण इथे एखादी रेशो टर्ममध्ये दिलं आहे का, नाही आहे. मग याला काय करायचं, रेशो फॉर्ममध्ये आणायचं आणि रेशो फॉर्ममध्ये आणल्यानंतर मग याच्यावरून आपण युजिंग द आयडेंटिटीज आपण रिमेनिंग जे ट्रिग्नोमेट्रीज आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. सोल्युशन इज दॅट व्हॉट इज गिवन हिअर, वी नो व्हॉट 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. Okay, so 5, therefore so number transfer here, otherwise 5 sec theta minus transfer here plus is equal to 12 cosec theta. Now number one side and ratio one side. Okay, so write in this way sec theta and then multiplication cosec transfer here in division form. Cosec theta is equal to, now read here 12 and 5 transfer here. Okay, so sec theta by cosec theta, there is no particular formula, but we can calculate. For example, sec theta means 1 by cos. Okay, cos theta, and cosec theta means 1 by sine. Okay, sine theta, because it's reciprocal. Therefore sec means 1 by cos theta divided by cosec means 1 by sine theta. Okay, so in multiplication form, multiplied by 1 by sine means sine by 1, sine theta by 1 into sine, cos into 1, cos. So therefore sine theta by cos theta is equal to tan theta. Tan theta means indirectly the sec by cosec means tan theta. Sec by cosec means tan theta. So you can write here tan theta is equal to 12/5. So you get the tan theta is equal to 12/5. Simple. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, सेक. मग आपल्याकडे आयडेंटिटीज आहे 1 plus tan square theta is equal to sec square theta. Put the value of tan and you get the value of sec. After that you have value of sec, you have value of sec. So you can calculate
कॉस. ओके, जे फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन मध्ये आपण डायरेक्टली फॉर्म्युला यूज करत होतो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय करायचं आहे, जे दिलेले जे काही व्हॅल्यूज आहे त्याला पहिले रेशोमध्ये कन्वर्ट करायचं आहे. tan θ इज इक्वल टू 12/5 मिळालं आपल्याला. आता तुम्ही काय फाइंड आउट करायचं आहे, सेक. मग अगदी जवळचं कोण आहे टॅनच्या, सेक, युजिंग द आयडेंटिटीज. पुट द व्हॅल्यू ऑफ सेक अँड यू गेट द व्हॅल्यू ऑफ टॅन. पुट द व्हॅल्यू ऑफ टॅन, यू गेट द व्हॅल्यू ऑफ सेक. मिळाला सेक तुम्हाला. आणखी सेकवरून काय, कॉसेक. सेकचा रिसिप्रोकल कोण आहे, कॉस. आणखी तुम्हाला साईन जर विचारला तर कॉसवरून काय फाइंड आउट करायचं, साईन. आपल्याकडे आयडेंटिटीज आहेच. ओके, या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके, सो स्टुडंट, नाउ क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 थोड़ा अलग टाइपचा हा क्वेश्चन आहे. इफ tan θ is equal to 1, then find the value of sin θ plus cos θ divided by sec θ plus cosec θ. या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की tan θ ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे. तर आपल्याला या ट्रिग्नॉमेट्रीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्ही दोन मेथडनी सॉल्व्ह करू शकता. एक तर थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. tan θ इज इक्वल टू 1. सपोज tan θ इज इक्वल टू 1 and you know the value of tan degree 1, so tan 45 degree is equal to 1. tan θ is equal to 1, that means the angle is equal to 45 degree. So tan 45 is equal to 1, so therefore theta is equal to 1, sorry, theta is equal to 45. theta is equal to 45. मग थिटाची व्हॅल्यू जर 45 जर तुम्ही जर फाइंड आउट जर केली तर ती थिटाची व्हॅल्यू जर 45 जर पुटअप जर केली तर साइन 45 ची व्हॅल्यू पुटअप करा, कॉस 45 ची व्हॅल्यू पुटअप करा, सेक 45 ची व्हॅल्यू पुटअप करा, कोसेक 45 ची व्हॅल्यू पुटअप करा. आपल्याकडे टेबल आहे. साइन 0 डिग्री, साइन 30 डिग्री, साइन 45 डिग्री, साइन 60 डिग्री, साइन 90 डिग्री. ओके, यू नो व्हेरी वेल. साइन 0 डिग्री, साइन 30 डिग्री हाफ, साइन 45 डिग्री 1/√2, साइन 60 डिग्री √3/2, साइन 90 डिग्री 1. ओके, सेम टू सेम cos θ also. Okay, then tan 0 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, cot 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, sec अँड कोसेक also. ओके, या मेथडनी पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. किंवा मग टॅनच्या व्हॅल्यूवरून तुम्ही साईनची व्हॅल्यू फाइंड आउट करा, नंतर कॉसची व्हॅल्यू फाइंड आउट करा, कोसेकची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि कोसेकची व्हॅल्यू फाइंड आउट करा. त्या सर्व व्हॅल्यू या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पुटअप करा आणि त्याचं काय करा, व्हॅल्यू फाइंड आउट करा. या पद्धतीने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण इझिली जे मेथड्स आहे ते इझी मेथड असे आहे. सोल्युशन वी नो दॅट what is given here, tan θ is equal to 1, so theta means which angle? Okay, so tan 45 degree is equal to 1. tan 45 degree is equal to 1, that's why theta is equal to 45. Very simple, theta is equal to 45 degree. So we get the value of the theta, means the angle. Now put here sin theta value 45 degree plus cos 45 degree divided by sec 45 degree plus cosec 45 degree. Okay, now put the value of sin 45 degree, cos 45 degree, sec 45 degree and cosec 45 degree. So what is the value of sin 45 and what is the value of sin cos 45, what is the value of sec 45 and cosec 45. Now put here sin 45 degree 1/√2 plus cos 45 degree 1/√2. Okay, you know very well these values. Okay, then sec 45 degree √2 plus cosec 45 degree √2. Now calculate. You know calculation about
fractions, addition of fraction, okay, 1 plus 1 2. If the denominator is same, so 1 plus 1 2 divided by root 2, otherwise root 2 ones are root 2 plus root 2 ones are root 2 divided by root 2 into root 2, root 2 into root 2 2, okay, divided by root 1 root 2 plus 1 root 2 2 root 2. Now calculate here, 1 root 2 plus 1 root 2 2, 2 root 2 divided by 2 and divided by 2 root 2. okay, हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, या व्हॅल्यूला हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, डिवायडेशन फॉर्ममध्ये आहे. 2 रूट 2 डिवायडेड बाय 2 याला डिवायडेशन फॉर्म, दिस लाईन ऑफ डिवायडेशन 2 रूट 2, त्या 2 रूट 2 याला डिवायडेशनमध्ये याला जर मल्टिप्लिकेशन जर केलं, त्याला ऑलरेडी डिनॉमिनेटर काय असतो 1, आणि याला जर आपण जर मल्टिप्लाय फॉर्ममध्ये जर लिहिलं तर हे व्हॅल्यू वरती मी इट्स रिसिप्रोकल 1 बाय 2 रूट 2. नाव कॅल्क्युलेट, व्हेरी सिम्पल, 2 रूट 2 कॅन्सल. नाव आन्सर इज दॅट 1 बाय 2. okay, so what is the value of this trigonometric ratio? Sin theta plus cos theta divided by sec theta plus cosec theta is equal to 1 by 2, okay, that is the answer. okay, हा थोडा वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन आहे, याला आपण 2 मेथड्सनी लिहू शकता. ओके, ही झाली व्हेरी सिम्पल मेथड. एक वेगळी मेथड्स आहे, आपण पूर्ण घेणार नाही होते, पण एक तुम्हाला हिंट म्हणून देतो मी की tan वरून 1ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. tan वरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, याची. याच्यामध्ये काय काय आहे, साइन आहे, कॉस आहे, सेक आहे, कोसेक आहे. मग आपल्याला काय करायला लागेल की आपल्याला साइन माहीत पाहिजे, कॉस माहीत पाहिजे, सेक माहीत पाहिजे आणि कोसेक माहीत पाहिजे. तर त्या व्हॅल्यू मग कोणावरून घ्यायच्या, आपल्याकडे काय tan वरून काय फाइंड आउट करायचं, साइन आणि कॉस. मग टॅनच्या अगदी जो रिलेटेड फॉर्म्युला आहे तो कोणता आहे, tan थिटा इज इक्वल टू साइन बाय कॉस, आणि टॅनची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे 1 इज इक्वल टू साइन बाय कॉस. ओके, या मेथडनी सुद्धा आपण त्याला सॉल्व करू शकतो. आता आपला क्वेश्चन नंबर नेक्स्ट. आतापर्यंतचे जे क्वेश्चन होते, क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5, यामध्ये कसं होतं, एकदम सिम्पल आपल्याला काय फॉर्म्युले यूज करायचे होते आणि काय करायचं होतं, व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. पण हा जो प्रूव्ह दॅटवाला जो क्वेश्चन आहे, हा वेगळा पार्ट आपल्या ट्रिग्नॉमेट्रीचा. ट्रिग्नॉमेट्रीचे 3 पार्ट आहे. एक जे आपण आतापर्यंत शिकलो आहे ते सिम्पल क्वेश्चन, त्याच्यावरचा एक क्वेश्चन विचारतो एक्झामला. त्याच्यानंतर प्रूव्ह दॅटशी रिलेटेड एक क्वेश्चन विचारतो एक्झामला, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे अप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री याच्यातून एक क्वेश्चन विचारतो. या 3 क्वेश्चनच्या वरती एकही क्वेश्चन एक्झामला विचारत नाही, फुल गॅरंटी आहे आपली. ओके, यातला आपण एक पार्ट बघितलेला आहे, आता आपला सेकंड पार्ट आहे प्रूव्ह दॅट. या पार्टमध्ये काय आहे की आपल्याला प्रूव्ह करायचं असते LHS साईड आणि RHS साईड. आणि याही क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये असे क्वेश्चन विचारते की जे तुम्हालाच येते. जरी तुम्हाला हार्ड वाटत असले की ते कसं यूज करायचे, कसे फॉर्म्युले आठवायचे, तरी पण एक्झाममध्ये असेच क्वेश्चन विचारते की जे तुम्हाला इझिली सॉल्व करता येते, तुम्हाला तेच क्वेश्चन एक्झामला येते. आजपर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे 10 वर्षाचा. या 10 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये की मी ट्रिग्नॉमेट्रीवरील जे क्वेश्चन बघितले आहे का ते असेच क्वेश्चन एक्झामला विचारलेले या प्रूव्ह दॅटशी 2 मार्क्ससाठी, का जे विद्यार्थ्यांनाच येते, इझिली ते सॉल्व करू शकते. त्याच्यामुळे या क्वेश्चनला खूप काय हार्ड क्वेश्चन आहे किंवा घाबरायची गरज नाही. आणि मी आहे आणखी तुम्हाला आणखी इझीमध्ये समजून सांगत आहोत, त्याच्यामुळे आणखीनच काही घाबरण्याची गरज नाही. सो कॉन्सन्ट्रेट हिअर. साइन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. यामध्ये काय 2 साईड आहे, ही LHS साईड आणि ही आहे RHS साईड. त्याच्यामध्ये काय करायचं असते की LHS साईड घ्यायची, LHS साईडला सॉल्व करत न्यायचं, आपला आन्सर हे RHS इतकं यायला पाहिजे. ओके, व्हेरी इझी. LHS साईड, LHS इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस कॉस थिटा. नाव कॅल्क्युलेट. याला सॉल्व करत असताना काय करायचं की आपल्याकडे खूप सारे फॉर्म्युले आहे, 150 फॉर्म्युले तुम्हाला लर्न होऊन जाईल इझिली. मग नेमका त्याच्यातला कोणता आपण फॉर्म्युला यूज करायचा, मग प्रॅक्टिसने तुम्हाला इतकं इझी होऊन जाईल की नेमकं तुम्हाला समजेल की याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. यूज करत असताना एक नजर आपली इकडे राईट साईडला असली पाहिजे.
मग राईट साईडला आपल्याला काय आणून दाखवायचं आहे, आपल्याला सेक थिटा आणून दाखवायचा आहे. मग सेक थिटा हा कोणाशी रिलेटेड आहे, अगदी कोणाच्या जवळचा आहे, कॉसच्या. मग इकडलं जे पूर्ण मटेरियल आहे LHS साईडचं ते कॉसमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. ओके. मग जे टॅन जर असेल तरी त्याला कॉसकडे घेऊन जा, साईन असेल तरी त्याला कॉसकडे घेऊन जा, कोसेक असेल तरी त्याला कॉसकडे घेऊन जा. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, काय आपला आन्सर यायला पाहिजे, सेक थिटा. मग सेक थिटा अगदी कोणाच्या जवळचा आहे, कॉसच्या. मग इकडलं सर्व मटेरियल कॉस यायला पाहिजे. ते बघा कसं ते कॅल्क्युलेशन करू आपण. ॲडिशन किंवा फ्रॅक्शनची ॲडिशन 1/3 + 4 असं जर असेल तर आपण याला कसं सॉल्व्ह करतो, 3 × 4 12 म्हणजे 1 + 12 डिवायडेड बाय 3. 1 + 12 13 डिवायडेड बाय 3 असं कॅल्क्युलेशन करतो. सेम कॅल्क्युलेशन याच्यासोबत करायचं. साइन स्क्वेअर थिटा बाय कॉस थिटा प्लस कॉस थिटा, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर. मग करेन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. ओके. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही काय आयडेंटिटीज आहे. मग आयडेंटिटीज काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय होते 1. So you can put here 1. Sin square theta plus cos square theta. You can write here reference. Sin square theta plus cos square theta is equal to 1. एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी जर क्वेश्चन जर विचारला तर रेफरन्सला सुद्धा हाफ मार्क्स असतो, म्हणून ते इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला माहीत असेल की रेफरन्स तर तो लिहायचाच. ओके. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो 1/cos थिटा. मग 1/cos थिटा, 1/cos मीन्स cos मीन्स 1/6. तो 1/cos means sec theta. Sec theta. Your LHS is equal to sec theta. So therefore LHS is equal to RHS. LHS is equal to RHS. Okay. So therefore sin square theta by cos theta plus cos theta is equal to sec theta. And so that is your answer. That is your answer. किती इझी आहे ना, इतकं इझी आहे. पण मुलं काय करतात की प्रूव्ह दॅट म्हटल्यानंतर घाबरून जातात. घाबरण्याचं काही कारण नाही. आणि हे जर तुम्हाला जर येत असेल तर एक्झामला सुद्धा हाच क्वेश्चन विचारला जातो. ओके. याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. याच्याशी रिलेटेड जर क्वेश्चन असेल तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन बघितला आहे. सेकंड क्वेश्चन काय म्हणते की कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेम LHS साईड RHS. LHS साईडला काय कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 + tan स्क्वेअर थिटा आणि RHS साईडला 1. आपल्याला काय आणून दाखवायचं आहे 1. मग आपल्याला जर 1 जर आणायचं आहे ते सर्व मटेरियल ज्या फॉर्म्युल्यामध्ये बसते, आपल्याकडे आयडेंटिटीज आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, ज्या फॉर्म्युल्यामध्ये बसते त्या फॉर्म्युल्यामध्ये त्याला काय करायचं बसवायचं आणि आपल्याला काय आणून दाखवायचं आहे 1. इतकं इझी आहे. मग फर्स्टली राईट द LHS इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 + tan स्क्वेअर थिटा. ओके. सो इज इक्वल टू यू नो व्हॅल्यू ऑफ कॉस. So lots of cos, but 1 + tan square theta, you know 1 + tan square theta means sec square theta, simple. Okay. So cos square theta into sec square theta, sec square theta. पण आपल्याला RHS साईडला काय पाहिजे 1. मग हे एक तर cos square theta इंटू याला एक तर सेकमध्ये कन्वर्ट करा किंवा सेकला काय करा कॉसमध्ये कन्वर्ट करा. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे की कॉसचं सेक करा किंवा सेकचं कॉस करा. मग कॉस स्क्वेअर, कॉस मीन्स 1/sec, cos theta is equal to 1/sec, the cos square theta is equal to 1/sec square theta. Okay. So cos square theta means 1/sec square theta into sec square theta. 1/sec square theta into sec square theta, sec square theta, sec square theta cancel is equal to now remaining here 1. Remaining here 1. So you can write here reference. So sec square theta is equal to sec square cancel. So what is reference here? Cos square theta is equal to 1/sec square theta. Okay. Now put here cos square theta is equal to 1/sec square theta into sec square theta. Sec square theta cancel means remain here 1 into 1, 1 into 1, 1. So that is your LHS side. LHS is equal to 1. So right side means you are proved that LHS is equal to RHS. So right here cos square theta into 1 + tan square theta is equal to 1. And so that is your answer. That is your answer. Okay. इतकं इझी आहे ते प्रूव्ह दॅट. ओके. हा झाला क्वेश्चन नंबर 6 मधला सेकंड क्वेश्चन. आपण बघूया एक लास्ट क्वेश्चन
म्हणजे थर्ड क्वेश्चन. ओके, या क्वेश्चनमध्ये आपण 5th नंबरचा क्वेश्चन घेऊ, कारण की आपण काय करू, पहिले इझी क्वेश्चनकडून हार्डकडे जाऊ. आणि मला माहीत आहे की एक्झाममध्ये जे मी घेतलेले क्वेश्चन आहे इझिली, तर त्या क्वेश्चनच्या व्यतिरिक्त कोणताच क्वेश्चन विचारणार नाही. ओके, त्यामुळे आपण पहिले इझिली घेऊन घेऊ, नंतर मग आपण हार्डकडे जाऊ. ओके, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा इंटू, हा डॉट जो आहे याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरमध्ये हा डॉटचं मिनिंग होते इंटू कोसेक थिटा. काय करायचं आपल्याला, LHS इज इक्वल टू RHS शो करायचे आहे, प्रूव्ह करायचे आहे. आपल्याकडे RHS साईडला काय सेक थिटा आणि काय कोसेक थिटा. मग हे जे सर्व मटेरियल आहे या मटेरियलसाठी असे आपल्याला फॉर्म्युलेज यूज करायचे किंवा आयडेंटिटीज यूज करायचे आहे की याचं कन्व्हर्शन सेकमध्ये झालं पाहिजे आणि कशामध्ये झालं पाहिजे, कोसेकमध्ये. आपल्याकडे कॉट, वी हॅव लॉट्स ऑफ फॉर्म्युलेज रिलेटेड टू द कॉट थिटा अँड टॅन थिटा, बट वी वॉन्ट द राईट साइड सेक थिटा अँड द कोसेक थिटा. सो दॅट्स वाय दे यूज द फॉर्म्युला ऑफ कॉट अँड tan related to the sec and cosec. Okay, we have lots of formulas. पण असा फॉर्म्युला यूज करायचा आहे कॉटचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे की 1/tan आहे. आपल्याकडे कॉटचा फॉर्म्युला आहे cos/sin आहे. टॅनचा फॉर्म्युला 1/cot आहे. टॅनचा फॉर्म्युला sin/cos आहे. पण आपल्याला काय पाहिजे आहे, सेक थिटा आणि कोसेक. मग सेक कोणाच्या रिलेटेड आहे, कॉसच्या. कोसेक कोणाच्या रिलेटेड आहे, साईनच्या. मग कॉस आणि साईनची गरज आपल्याला. ओके, सेक कोणाच्या रिलेटेड आहे, कॉसच्या. कोसेक कोणाच्या रिलेटेड आहे, साईनच्या. मग आपल्याला पहिले कोणाची गरज आहे, कॉस आणि साईनची. मग कॉस हा अगदी कोणाच्या जवळचा आहे, टॅनच्या. आणि साईन सुद्धा कोणाच्या जवळचा आहे, टॅनच्या. कॉस आणखी कोणाच्या जवळचा आहे, अगदी कॉटच्या. आणि साईन कोणाच्या अगदी जवळच्या आहे, कॉटच्या. मग आपल्याकडे काय फाइंड आउट करायचं आहे, सेक आणि कोसेक. सेक आणि कोसेकच्या अगदी जवळचं कोण आहे, कॉस आणि साईन. आणि कॉस आणि साईनच्या अगदी जवळचं कोण आहे, कॉट आणि टॅन. आणि कॉट आणि टॅन आपल्याकडे आहे. म्हणजे जे गोष्ट आपल्याकडे आहे त्या गोष्टीकडून आपण आपल्याकडे जे नाही आहे त्याच्याकडे आपल्याला पोहोचायचं आहे. व्हेरी सिम्पल. ओके, सो टेक LHS. LHS इज इक्वल टू कॉट थिटा प्लस टॅन थिटा. व्हेरी इझी. कॉटचा फॉर्म्युला काय, 1/tan आणि cos/sin आहे. मग कोणता घ्यायचा आपल्याला, हे कोणाच्या रिलेटेड आहे, कॉस आणि साईनच्या. मग आपण कॉस आणि साईन फॉर्म्युला घेऊ. मग कॉट थिटा इज इक्वल टू cos/sin थिटा प्लस टॅनचा फॉर्म्युला काय, 1/cot. आणि टॅनचा दुसरा फॉर्म्युला काय, sin/cos. मग जे फाइंड आउट करायचं ते कोणाच्या अगदी जवळचं आहे, साईन आणि कॉसच्या. म्हणून आपण टॅनचा फॉर्म्युला कोणता यूज करू, साईन आणि कॉस. व्हेरी गुड. साईन थिटा अँड कॉस थिटा. Now calculate the in the fraction form, fraction plus fraction म्हणजे addition of fraction you know 1/3 plus 2/4. मग याचे ॲडिशन आपण कसे करतो, 4 1 4 प्लस 3 2 6 आणि 3 4 12. सेम हिअर, cos थिटा इंटू cos थिटा cos स्क्वेअर थिटा प्लस sin थिटा इंटू sin थिटा sin स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय sin थिटा इंटू cos थिटा साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. कधीतरी बघितलं आहे आपण कुठेतरी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे याची व्हॅल्यू किती होते, 1. मग काय मिळेल आपल्याला, 1/sin थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा. यू कॅन राईट हिअर रेफरन्स. ओके, कारण की तुम्ही आता एक्झाम कधी देणार आहे, 1 वर्षाने एक्झाम देणार आहे. मग 1 वर्षानंतर तुम्हाला आठवलं पाहिजे की हा 1 कुठून आला. त्यासाठी आपण इथे काय द्यायचं, रेफरन्स. काय रेफरन्स आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि कधी कधी एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी जर क्वेश्चन जर असेल तर या रेफरन्सवर सुद्धा हाफ मार्क्स असतो. जर तुम्ही रेफरन्स जर लिहिला नाही तुम्हाला हाफ मार्क्स मिळत नाही. त्यासाठी सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे. ओके, सो इज इक्वल टू आता आपल्याला काय, सेक. मग सेकचा फॉर्म्युला काय, 1/cos इंटू कोसेकचा फॉर्म्युला 1/sin. मग आपल्याला हे जर प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याकडे कोण पाहिजे, हे पाहिजे. पण आपल्याकडे कोण आहे, 1/sin थिटा इंटू कॉस थिटा. मग आपल्याला सेपरेट लिहू शकतो आपण. मग याला सेपरेशन कसं करू शकतो, 1/sin थिटा इंटू 1/cos थिटा असं आपण सेपरेटली लिहू शकतो. 1/sin इंटू 1/cos. कॅल्क्युलेट जर केलं तर 1 into 1 1 and sin into cos. So sin theta 1/sin theta is equal to 1/sin means cosec theta into 1/cos means sec theta. ओके, cosec theta into sec theta. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, sec into cosec. तर मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टीमध्ये 3 into 2 is equal to 6
आणि 2 इंटू 3 इज इक्वल टू 6. मग कोसेक थिटा इंटू सेक थिटा लिहिलं तरी चालेल किंवा सेक थिटा इंटू कोसेक लिहिलं तरी चालेल. आपला आन्सर एकच. पण आपल्याला जे विचारलेलं आहे ते आपण दॅट इज करून लिहून घ्यायचं. काय विचारलं आपल्याला? सेक थिटा. सो सेक थिटा इंटू कोसेक थिटा. So therefore LHS is equal to RHS. So that is your answer. So your answer you can write lastly cot theta plus tan theta is equal to sec theta into cosec theta. So that is your answer. म्हणजे प्रूव्ह दॅटचे किंवा शो दॅट हे दोन टाईपनी क्वेश्चन विचारते. प्रूव्ह दॅट और शो दॅट. प्रूव्ह दॅट आणि शो दॅट जर म्हटलं एक तर LHS साईड दोन मेथडनी सॉल्व करता येते किंवा दोन टाईपचे क्वेश्चन असते. एक तर LHS साईड घेऊन घ्यायची, तिला सॉल्व करत जातं तर तुम्हाला RHS इतकं आन्सर मिळते. ही एक मेथड्स आहे किंवा ही एक स्टेप्स आहे. किंवा दुसऱ्या स्टेप्सनी जर विचारलं तुम्हाला तर LHS साईडला सॉल्व करत न्यायचं, एक तुम्हाला पर्टिक्युलर आन्सर मिळेल आणि नंतर RHS साईड सॉल्व करत न्यायचं, तेच तुम्हाला LHSचं जे आन्सर मिळालं तेच तुम्हाला RHSनी सुद्धा आन्सर मिळेल. तर ते सुद्धा आपलं शो दॅट आणि प्रूव्ह दॅट सारखे क्वेश्चन राहू शकते. ओके. या टॉपिकमधील हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. या इम्पॉर्टंट पार्टमध्ये तुम्हाला आयडेंटिटीज आणि फॉर्म्युलेज थोडेफार जरी लर्न असले तरी तुम्ही प्रत्येक क्वेश्चन हा सॉल्व करू शकतो. आणि घाबरण्याला काही नाही या क्वेश्चनमध्ये. एक्झाममध्ये या क्वेश्चनला खूप सारे मुलं घाबरतात, पण हे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये असेच विचारतात की जे तुम्हाला येते आणि इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. या चॅप्टरमधील किंवा या प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये जर काही प्रॉब्लेम जर असेल किंवा या चॅप्टरशी रिलेटेड किंवा या टॉपिकशी रिलेटेड काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ओके, थँक्यू.